या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दुर्गी चारुहास सरांना असं सांगत असते की आत्या आता सुनबाईला घेऊन लवकरच घरी येईल, त्यामुळे तुम्ही सुद्धा तयार व्हा आणि खाली या. ताईने खूप तयारी केली आहे सुनबाईच्या स्वागताची आणि हे ऐकून चारुहास सर घाबरतात. त्यांना असं वाटतं की खरंच अक्षरा आईंसोबत घरी येण्यासाठी निघाली आहे, त्यामुळे ते दुर्गीला पुन्हा पुन्हा विचारत असतात की खरंच अक्षरा आज घरी येणार आहे का. आणि त्यावेळी दुर्गी हसून म्हणते की हो मोठे मालक, मी काय माझ्या मनाचं सांगते का. आत्या गेली तिला आणण्यासाठी, आता लवकरच ती सुनबाईला घेऊन घरी येईल, तुम्ही आता पटकन खाली चाला. पण हे ऐकून चारुहास सरांचा चेहराच पडतो. त्यामुळे दुर्गी विचारते की काय झालं मोठे मालक, तुम्हाला तर आनंद व्हायला हवा ना. आणि त्यावर ते म्हणतात की अगं आनंदच झालाय मला, तुला काय माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आहे का. आणि त्यावर दुर्गी म्हणते हो हो दिसतोय ना, आता तुमची इच्छा पूर्ण झाली आहे तर मग तुम्ही ताईची इच्छासुद्धा पूर्ण करा. आता सुनबाई घरी आली की मग आपण तुमचं लग्नही धूमधडाक्यात लावून देऊ. आणि ते ऐकून चारुहास सर मुद्दाम म्हणतात की हो ठीक आहे, पण मला सांग आईंचा काही फोन वगैरे आला होता का की त्या अक्षराला घेऊन निघाल्यात म्हणून. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की नाही नाही, आत्याचा फोन वगैरे काही आलेला नाही, पण ताईला खात्री आहे ना, त्यामुळे मग तिने सगळी तयारी केली आहे. उगाच सुनबाई आल्यानंतर धावपळ व्हायला नको ना म्हणून. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे मग जा आता तू. आणि मग दुर्गी तेथून गेल्यावर ते मनाशी म्हणत असतात की मला खरंच क्षणभरासाठी असं वाटलं की अक्षरा आईंसोबत घरी येते की काय, पण मला खात्री आहे ती मला दिलेला शब्द पाळेल आणि स्वतःच्या मनावर दगड ठेवून आईंना नकार देईल. आणि आता हे खरंच होणं गरजेचं आहे, कारण त्या भुवनेश्वरीचा जो अहंकार आहे ना तो एकदा ठेचायलाच हवा. त्यानंतर मग दुसरीकडे अक्षरा आजींना सांगत असते की मी आणि इतर शिक्षकांनी भुवनेश्वरी मॅडमला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काही त्यांचा निर्णय मागे घेतला नाही. त्यांनी तर शाळेमध्ये बिल्डरही पाठवला शाळेची प्रॉपर्टी बघायला, आणि त्यावेळी आम्ही आंदोलन केलं म्हणून तो बिल्डर निघून गेला. पण मला चांगलंच माहिती आहे भुवनेश्वरी मॅडमला हे सगळं आवडलेलं नाही आहे आणि त्या पुन्हा काही ना काही करणार, कारण त्यांनी आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तर आजी म्हणत असतात की अगं सुनबाई इतकंच ना, मग नको तू काळजी करू, मी स्वतः भुवीसोबत बोलले, मी तिला सांगितलं आहे की आता तू शाळेचा विषय सोडून दे, इतरही अनेक महत्त्वाची कामं आहेत. तर अक्षरा म्हणते की आजी खरंच मी तुमचे आभार मानते, तुम्ही माझ्या वतीने शाळेसाठी बोललात म्हणून. पण मी खरं तुम्हाला सांगू का, भुवनेश्वरी मॅडम तुमचंही नाही ऐकणार. थोडे दिवस गेले ना की त्या पुन्हा शाळा बंद करण्याची धमकी देणार, कारण त्यांनी आम्हाला तशी नोटीसच पाठवली. आणि त्यामुळे आता जोपर्यंत भुवनेश्वरी मॅडम त्यांचा निर्णय बदलत नाही, त्या आम्हाला हवं तसं करत नाही, तोपर्यंत मी काही घरी येणार नाही. आणि ते ऐकून आजींना वाईट वाटतं, पण तरीही त्या अक्षराला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की तू दोन गोष्टी एकत्र नको करू. पण अक्षरा म्हणते की आजी या दोन गोष्टी मी नाही तर भुवनेश्वरी मॅडमने एकत्र केल्यात, आणि समजा आता मी तुमच्यासोबत घरी आले तर पुन्हा आमच्या दोघींमध्ये वादच होणार, त्यापेक्षा घरी न आलेलं काय वाईट आहे. आणि ते ऐकून आजी म्हणतात की अगं पोरी असं का बोलतीयस तू, ते घर तुझं आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो आजी, आणि मी कधीच घरी येणार नाही असं म्हणत नाही आहे, पण एकदा का माझी अट पूर्ण झाली, भुवनेश्वरी मॅडमने सांगितलं की त्या शाळा नाही बंद करणार, तर मग मी लगेच घरी येईल. आणि मग त्यानंतर आजी म्हणतात की ठीक आहे, मी तुझा निरोप भुवीला देते, पण तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे. आणि त्यावर अक्षराही हो म्हणत रडतच आजींना मिठी मारते. अक्षराचे आईबाबासुद्धा हात जोडून आजींची माफी मागतात आणि मग आजी आल्या पावली परत जातात. दुसरीकडे भुवनेश्वरीने सांगितल्याप्रमाणे दुर्गीने अक्षराच्या स्वागताची सगळी तयारी केलेली असते. तिने बँडवाल्यांना देखील सांगून ठेवलेलं असतं की मी इशारा केल्यानंतर बँड वाजवायला सुरुवात करा. आणि मग तिने गेटजवळ वेलकम सुनबाई असा बोर्डसुद्धा लावलेला असतो. अक्षराच्या अंगावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी तिने 2 बायकांनासुद्धा तिथे उभं केलेलं असतं. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी, चारुहास आणि अधिपती त्या ठिकाणी येतात. ते दोघेही आश्चर्यानेच भुवनेश्वरीने केलेली ही सगळी तयारी पाहत असतात. अधिपती विचारत असतो की आईसाहेब हे काय आहे सगळं, इतकं सगळं कशासाठी. आणि त्यावेळी दुर्गी म्हणते की अधिपती असं काय बोलताय तुम्ही, आता सुनबाई इतक्या दिवसांनंतर घरी येणार म्हटल्यावर तिचं जंगी स्वागत व्हायला नको का. आणि त्यावेळी मग चारुहास सर देखील हसत मुद्दाम म्हणतात की हो हो, आता अक्षरा घरी येणार आहे म्हटल्यावर तिचं स्वागत तर धूमधडाक्यात व्हायलाच हवं. भुवनेश्वरीने जे काही केलं ते अगदी योग्य आहे. आणि हे ऐकून भुवनेश्वरीसुद्धा खुश होते. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिचं कौतुक करत म्हणत असतात की आज तू जो काही निर्णय घेतला आहेस ना, तो खरंच आम्हाला खूप आवडला.
आणि त्यावेळी अक्षरा मात्र खाली मान घालूनच उभी असते. तर आई म्हणत असते की अगं जेव्हा आजी इथे आल्या ना तेव्हा मला असं वाटलं की तू आज नक्की त्यांच्यासोबत घरी परत जाशील. आणि जेव्हा त्या तुझ्याशी बोलत होत्या ना तेव्हा तर मला खरंच भीती वाटत होती की तू आता नेमका काय निर्णय घेणार, पण तू खरंच संयमाने सगळी परिस्थिती हाताळली. तर बाबासुद्धा म्हणत असतात की हो अक्षरा, तू आज जो निर्णय घेतला आहे ना तो अगदी योग्य आहे. आजींना नकार देणं खरंच खूप अवघड होतं हे माहिती आहे मला. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की हो बाबा, आणि मी हे सगळं ना मनावर दगड ठेवून केलं किंवा मला करायला लागलं असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. आणि ते ऐकून बाबा विचारतात म्हणजे? आणि त्यावेळी अक्षरा सांगते की मला बाबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की आज आई तुला न्यायला घरी येणार आहेत, पण तू त्यांच्यासोबत घरी येऊ नको. आणि हे ऐकून अक्षराच्या आईबाबांना तर धक्काच बसतो. दुसरीकडे आजी घरी परत आलेल्या असतात. त्यांची गाडी पाहून भुवनेश्वरी आणि दुर्गी खूप खुश होतात. अधिपती मनाशी म्हणत असतो की मास्तरीनबाई खरंच घरी आल्या असतील का? खरं तर त्यांनी घरी यावं असं वाटतंय मला, पण आज त्या खरंच आल्या असतील की नाही? तर चारुहास सर देखील मनाशी म्हणत असतात की अक्षरा नक्की घरी नसेल ना आली. तर भुवी मनाशी म्हणत असते की शेवटी आम्हाला जे हवं ते आम्ही केलंच. आता सुनबाई घरी आल्या आहेत, आता आमचं लग्न होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आणि मग ती दुर्गी बँडवाल्यांना सुद्धा बँड वाजवायला सांगते आणि स्वतः जाऊन गाडीचा दरवाजा उघडते. तर आजी खाली मान घालूनच बसलेल्या असतात. दुर्गी त्यांना विचारते की अगं सुनबाई कुठे आहे? आणि त्यावर आजी सांगतात की ती नाही आली. आणि हे ऐकून दुर्गीला तर धक्काच बसतो. दुसरीकडे अक्षराचे बाबा आणि आई तिला विचारत असतात की अगं अक्षरा, हे काय बोलतेस तू? चारुहास सरांनी तुला सांगितलं का की तू घरी येऊ नको? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते हो आई बाबा. आणि मग ती त्यांना घडलेला प्रकार सांगू लागते. ती म्हणत असते की बाबांनी मला सांगितलं की तुला घरी यायचं असेल तर तू तुझ्या अटींवर ये, भुवनेश्वरीच्या अटींवर नाही. कारण जर तू तसं केलं ना तर पुन्हा तुला कधीही तुझं मत मांडता येणार नाही. आणि मग त्यांनीच मला समजवलं की तुला आईंना नाही म्हणणं खूप अवघड जाणार आहे, पण तुला आता प्रॅक्टिकल विचार करावाच लागेल, मनावर दगड ठेवावाच लागेल. कारण जर तू तुझ्या अटींवर घरी आली ना तरच तुझं त्या घरामध्ये निभावं लागेल. त्यांनीच मला सांगितलं होतं की तुझ्या शाळेबद्दलच्या, संसाराबद्दलच्या ज्या काही अटी आहेत त्या भुवनेश्वरीसमोर मांड आणि तिच्याकडून ना कायदेशीररित्या ते सगळं पूर्ण करून घे आणि मगच त्या घरात पाऊल ठेव. आणि हे ऐकून अक्षराच्या आईबाबांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो. त्या दोघांना समजतच नाही की नेमकं काय सुरू आहे. तर अक्षरा त्यांना सांगत असते की बाबांचं म्हणणं मला सुद्धा पटलं. आणि इतकंच नाही तर अधिपतींनी ओंकार भाऊजींसोबत देखील असाच निरोप पाठवला होता. त्यामुळे माझा निर्णय तर अजूनच ठाम झाला. मी ठरवलं की जर हे दोघेही सांगत आहेत तर मग काहीतरी तथ्य असायलाच पाहिजे. आणि म्हणूनच मग मी आजींना नकार दिला, त्यांच्यासोबत घरी नाही गेले. आणि हे ऐकून अक्षराचे आईबाबा विचारतात की अधिपतींनी सुद्धा तुला असंच सांगितलं का? आणि त्यावर अक्षरा म्हणते हो बाबा, पण आज जरी मी घरी गेले नसले ना तरी मी लवकरच घरी जाईल आणि ते सुद्धा माझ्या अटींवर. आणि त्यावेळी तिचे बाबा म्हणतात की ठीक आहे, पण मी तुला 10 दिवसांची मुदत दिली आहे, हे तू विसरू नको. जर या 10 दिवसांमध्ये काही घडलं नाही ना मग मी जे सांगेल तेच तुला करावं लागेल. आणि त्यावर अक्षराही हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.